बसा ही दोनच पोरं आखाड्यावरती घेऊन फिरा तुम्ही, म्हणजे गडबड होत नाही. हलकी बात आप्पा थोरात, आपण आखाड्यावरती चला. आप्पा थोरा पहिला पुकार, आप्पा थोरा, आप्पा थोरात हलगीवाले चला. आता जर आले नाहीत तर परत चान्स नाही म्हणतात. आले की तिकडे टोपी घातलेली हात वर करा. आप्पा थोरा हा या. आणि कुस्ती लागते. हो एकच मिनिट, या कुस्तीला पंच कोण चालू करा कुस्ती. महादेव सुरेश असता आणि महादेव मस्कर असतात पंच म्हणून आखाड्यावरती आहे. राजेंद्र थोरात हलकीवर आपण देखील तयारी लागा. त्यानंतर आपल्याला चान्स दिला जाणार आहे. पलीकडच्या कुस्तीला प्रभू आजोबाने पंच बनवला आहे. थांबायचं आखाड्यात जायचं नाही. आणि इकडे कब्जा मजबूत केला. खिश्याला हात काढण्याचा प्रयत्न आर्य हातावेळ पैलवानचा. काही करू शकतोय, काहीतरी झालं पाहिजे. चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो पैलवान. पलीकड तेवढ्यात तोला मोलाची कुस्ती आहे. खट्टा आणि काटा कुस्त्या. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फक्त फिरत राहा. तुम्ही फिरत राहायचं फक्त. दोन तगड्या कुस्त्या टाचणी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता लागली कुस्ती मैदानाला. हे प्रेक्षक आहे, हे कुस्तीवर प्रेम करणारी मान्यवर मंडळी आहे. आणि या पुढची कारवाई पाहिजे. एकलंगी बसवली परत तिथं एक चाप. वो 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 पकडा हो. अर्जुन भैरवाल पैलवा आणि संदीप भैरवा अशी कुस्ती लागते. कपडे काढून लगेच या. बऱ्याच आर्याने कब्जा मजबूत केलेला आहे. अतिशय तगडी कुस्ती चालू. त्यात थ्रो टाकला होता त्या आर्य हातावेळेला, पण पायात पाय अडकवला आणि तो कब्जा मजबूत केला. त्यातून बचाव केला. पलीकडे पंच आहेत रे बाबांनो, मनानं कुस्ती खेळू नका. पंच असणं गरजेचं आहे. मांडवगडीचा बोरगा
आकाश डायरेक्ट कुठला रे बळा तू आष्टीचा पोरगा त्याचा आवाज मोठा आहे पण तुझा नाही जेवण केलं नाही का हा आष्टीचे पैलवान पट्ट्याचं उपस्थित असतात त्यांचं स्वागत आहे त्या मान्यवरांचं कौतुक करायला सांगितलं जातं अशांचं कौतुक आखाड्यावरती होतोय छोट्या कुस्त्याला पूर्ण विराम द्या म्हणजे थकवा म्हणतात जरा वरच्या जोडीतल्या कुस्त्या म्हणजे जरा रंगते आणि चढता क्रम कुस्त्याला ठेवा या की पाली तालमीचे असतात एक एक पोरग ज्या म्हणतात मोठे तिकडे जामखेडचे पैलवान पाटोद्याचे झाडा खाली आजूबाजूला बसलेले मैदान कधी संपल परत कळायचं की नाही वेळेत आतमध्ये या आपल्याला पुकार दिला जातोय आपण आखाड्यावरती या शहाजे थोडा आपण हलगी वाजवण्यासाठी चला आणि सकाराम आपण देखील हलगी वाजवण्यासाठी आखाड्यावरती या झालेली कुस्ती पंचांच्या निर्णयानुसार बरोबर सुटलेल्या एक पालीचा मुलगा तर हा पेडगावला सराव करणारा मुलगा अशी कुस्ती बरोबर सुटलेल्या अतिशय मैदान चांगलं आहे थोडीस नियोजन असलं की अजून मैदानला रंगत येते या समयाला पेडगावला भली मोठी झाली अनेक पैलवान तयार करायचं काम करणारी व्यवस्था बाळासाहेब कोरडे वस्तात पट्ट्याचं उपस्थित आहे हे कुस्ती मैदान यात्रा कमिटी संयोजन कमिटी आपलं हार्दिक स्वागत करतात कुस्ती लागते अर्जुन भैरवास पैलवान हात वरती कर मंडळगाईचा पैलवान पण पालीला सराव करतोय संजय भैरवाल पैलवान हो मध्येच उठून कोणी येऊ नका पंच एखाद्या पैलवानला फिरवत असते तर त्याच टायमाला फक्त उठून हात द्यायचा राम राम मंडळी आणि अर्जुन बैरवाला आणि संदीप बैरवाला यांची कुस्ती लागली वा शाबास वा अतिशय रंगदायक हे पहा कुठलंही कार्य करत असताना कार्याची सुरुवात करताना आपण जे देवाला नमन करतो तर नमनच करायचं खरं म्हणजे राहून गेलेलं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते परत कुस्त्याचं मैदान म्हटलं की तिथं बजरंग बलीची देवता फरक उभी असते आणि बजरंग बलीचं नमन होणं गरजेचं असतं शरण शरण हनुमंता तुम अरे रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज नाव या सुभटा सूर आणि धीर स्वामी काज तू सादर
सुतामध्ये रुद्रा अंजनीच्या सुकुमारा आणि कुस्तीला प्रारंभ अशी इंट्रो झालं पाहिजे असतं कुस्तीच्या फडामध्ये बसतात सर्वांना राम राम. अर्जुन भैरवा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला. बंडू कदम वसंतचा पट्टा आणि बक्षीस रूपी पाठीवरती शबासगिरी था अनेक मान्यवर मंडळी होता. पाठीमाग फिरू नका. जाग्यावरती सगळ्यांची कुस्ती लागतील. पंचाच्या पाठीमाग फिरूच नका. जागेवरती कुस्ती लावताय. एक जण पंच घेऊन मैदानात फिरवतात. त्याच्या मागे 4 ते 5 जण पळूच नका. मैदान चाचणी पडला तर आवाज येईल असं मैदान सूर्याच्या वाडीचं पूर्वीपासून आलेली परंपरा हे गाव टिकवत आहे. आणि कुस्तीवरती प्रेम करणार सूर्याच्या वाडीचं मैदान खेड्यापाड्या गावात या 10 ते 20 गावामध्ये नियोजित असलेलं हे मैदान आहे. सर्व पैलवानाच्या कुस्त्या व्यवस्थित लागतात आणि इनाम कमी दिला जात नाही. फक्त गोंधळ घालूच नका. मैदानात बाबू सूर्य यांच्या हातामध्ये पैलवान फिरतोय त्याला जोड पाहिजे. वरवाडीचं मैदान असं चालू आहे. असं शेवटपर्यंत मैदान टिकलं पाहिजे आणि होणारच. कमिटी यात्रा कमिटी पंच कमिटी यांचा तंडका निर्णय असतो. एक मैदानात समोरासमोर लढत चालू आहे. उंचीपुरी लाभलेले छोटे पैलवान आहे आणि ज्याची कुस्ती लावली असेल त्यांनी आतमध्ये लवकरात लवकर येत आहे. पुढच्या जोडीतल्या कुस्त्या घ्या. वस्ताद मंडळीला पैलवान मंडळीला विनंती आहे. 200-300 रुपयाचे पैलवान आतमध्ये लावा. 500 रुपयाचे लावले तरी चालेल का? पैसे इनाम कुस्ती बघून दिला जातोय. ठीक आहे. स्वतः आष्टीचा वर्ग आखाड्यावरती फिरतोय बरोबर का रे? कसं आहे डोक्यात इमानतळ केले त्या पोराला. एक केस ठेवला नाही. हा लाल मातीवर प्रेम करणार. कुस्ती जपली पाहिजे. कुस्ती वाढली पाहिजे. आणि उन्हाचे दिवस आहे. जेवढं डोकं थंड राहतंय असा ओम पैलवान आष्टीचा आखाड्यावरती फिरतोय. जोड पाहिजे त्या पोराला. कोण कुस्ती करा असेल तर या. आणि या गावचा नियम आहे स्वारी भरता कामा नये. इथे स्वारी डाव ग्राह्य धरला जात नाही. मग अशी अर्जुनने भरली होती पण तो डाव चालत नाही. कुस्ती लागते. प्रथमे देवगुडे पेंडगावचा ओंकार खोटे पैलवान आष्टीचा थांबारे हलूरचा का भद्राव मोठं नियोजन लावलंय गावकऱ्यांनी. हा आणि ते पेन कुठे बी भेटत नाही. त्यांच्याकडेच मजबूत आहे. प्रथमे देवगुडे पैलवान हात वरती करा पेंडगावचा आणि ओंकार खोटे आष्टीचा. अशी कुस्तीच बघा भाद्राव. डोळ्याचं पारलं फिटणार. खणखणीत मैदानाला शांतता लागली. एक खऱ्या अर्थाने कुस्तीला रंगात. थांबा हलगीवाडी जरा थांबा. तुमच्या आवाजानं काही बोललेलं कळत नाही. अजून मधून थांबत जावा. अजून मधून वाजवत जावा. तिथं समोर एक उपाय तिथं हा पावती लिहिणारे मान्यवर एक सूचना आली तुमच्यासाठी. त्या पैलवानाचं पूर्ण नाव आणि गाव हे पावतीवर असणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थ कमिटीच्या माणसाला त्रास होत नाही. पावतीवर त्या पैलवानाचं नाव आणि गाव असणं गरजेचं आहे. 5 मिनिटाचा
कुस्ती मजे करा म्हणून सांगतात, कटाड्याकडे जाऊ नका. सुद्धा मोजताचा तडका निर्णय असतोय. शबाज अत्या मजबूत केला. शबाज आहे. डोक्यातून विमानतळ गेलेला पैलवा. पाय गिस्सा मारण्याचा प्रयत्न, एकट्यात मध्ये साखळी मारण्याचा प्रयत्न. शबाज कुस्त्यात मध्ये घ्या. सोडा म्हणलं की सोडायचं. सुंदर अशी कुस्ती मैदानात चालू आहे. बैठ्या स्थितीत कुस्ती चालू आहे. डाव कुस्ती डाव चालू आहे. डावाचं चॅनल असलं पाहिजे. धरून तिथं डाव आहे. शबाज आहे. अष्टीचा पैलवान मैदानात फिरतोय. कोण खेळणार असेल तर आज या. बाळू सोडून असतात त्या मैदानाला उपस्थित आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पैलवान द्या, जोड द्या त्यांना. वस्तात बाळू असतात. कुस्ती आतमध्ये करायची आहे. पैलवानांना विनंती आहे. पंचाचा दंडका निर्णय असतो. बाहेर कुस्ती गेलीच नाही पाहिजे. जो आतमध्ये कुस्ती करतो तो संयम असतो. मला म्हणायचं पैलवान स्वारी भरायची नाही असा पंचाचा निर्णय आहे. सर्व पैलवानांना नोंद आहे. त्या भागातली रूढी परंपरा असते. शबाज लुकांडाव. शबाज शबाज आहे. घर 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 कुस्ती भरायला लागले. आष्टीचा पैलवान. हो हो नाव सांगा. वैभव गाडी आष्टी. दुसरा अशोक कुंदे जामखेडचा पैलवान. अशी कुस्ती लागली. कुस्ती लागली की फाडू का तो निघून गेला पैलवान. शबाज छोटे पैलवान अतिशय सुंदर लढतात. नाव सांगा. संभाजी दराडे पेंडगावचा. वैभव वनवे जामखेडचा. बाळूरकडे वस्ताचा पट्टा. शबाज धोळी गावाची पक्कार. राहुल जगदाळे वस्ता यांचा पट्टा. तिचा विजय झाला धोळी गावावर. शबाज एकलंगी गदा लूट मारण्याचा प्रयत्न आहे. शबाज आहे. ज्यांची कुस्ती लावली असेल त्यांनी आत यायचं आहे. पैलवान मैदानात फिरतो त्याला जोड पाहिजे. शबाज पृथ्वीराज चालवा. एक सुंदर आणि तीक्ष्ण मैदान सूर्याच्या वाडीचा. असे कटाडे काही ठराविक मैदानात असतात. ते सूर्याच्या वाडीत मैदानात दिसून येत आहे. मैदान बांधून घेतलेलं. प्रत्येकाच्या गावोगाव असं कटाडे केले पाहिजे. लाल माती पाहिजे. पैलवानाची निगा राखली पाहिजे. हलगीवाली. दुसरा हलगीवाल्याचं नाव सांगा. शबाज आहे. आलेल्या हातात पक्कार. सखाराम हलगीवाले. चला
कुस्ते हलगीवाले सखाराम चला. आता तुम्ही थोडा ब्रेक घ्या, 1 मिनिट 2 मिनिट. सोडा म्हणलं की सोडा लागतं. इथं पंचाचा निर्णय कंडका असतो. ए म्हणणारी बाळा, इथं स्वारी चलत नाही. थोडस ऐक, परत कुस्तीला प्रारंभ होईल. हा, परत समोरासमोर कुस्ती. ए मल्हारी कर कुस्ती, काय होत नाही. लागते अलीकडच्या साईडला. हे बघा इकडे या समोर. नाव सांग मोठ्याने एकदा. अंग दागणारे हात वरती कर. पेंडगावचा पोरगा कशी आहे तब्येत? काळ्या दगडातला काठी पुतळा. हा, कलर गेला तर पैसे. बळा नाव सांग. अभिषेक हंबरने कुठला रे बळा तू? आष्टीचा. अमुष्याची पौर्णिमाची गाठ पडली. हा, कोण कोणाला ठगवताय. अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. राम भैरवन असत्या यांच्या मनाला आनंद वाटतो. मुखी कुस्ती बोलकी करतो म्हणून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मी कुस्तीरोधक नसून तर मनापासून धन्यवाद देतोय. आणि अजून एक तेवढी तोलाबलाची कुस्ती. अविनाश गाडे पैलवान आष्टीचा आणि तेजस गाडे पैलवान पेंडगावचा. अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. खऱ्या अर्थानं मैदानाला रंगत आली. 4 गावामध्ये एखाद्या पैलवानचा इतिहास सांगणं गरजेचं आहे. हिराने एकलंगी खासियत कोणाची. अशा अनेक डावाचा उकल उधळण महाराष्ट्रातल्या पैलवानाचं कौतुक आणि त्याचं विश्लेषण करणं हे आम्हा निवेदकाचं काम आहे. ते सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. मनापासून धन्यवाद. राम धन्यवाद असता 100 रुपयाचं बक्षीस देऊन माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली आणि आमची होतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करायचं काम तुम्ही केलंय. मनापासून धन्यवाद. पाहिला नव्हता. तशा ग्रामस्थांचं माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. अगदी छान मैदान आणि छान कुस्त्या लावणारे पंच एकदम कुस्तीतले नाहीये. कुणाची कुस्ती कुणाबरोबर सोडायची ते पंचांना बरोबर माहीत असतं. आणि अशा प्रकारे प्रवीण कुस्ती लागली. लवकर कपडे घेऊन या पैलवान चला. आणि खचाखच भरलेलं मैदान आणि मैदानाला येत असलेली रंगत कसा आनंद आहे. तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिलं श्रीमुखावरील. आणि तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिलं कुस्ती आवडील. देश मुक्त झाला. आनंद कुस्ती खेळून वागानं, कुस्ती बघायला वागानं आणि कुस्तीचा आनंद घ्यावा वागानं याला म्हणायचं कुस्तीचं मैदान. जेव्हा
चाललेला रंग मैदानाचा सर्वांचं मन कसं प्रसन्न झालंय. कुस्ती पाहणारे प्रेक्षक सर्व आनंदी दिसत आहेत. असं सूर्याच्या वाडीचं मैदान. वा, काय डोंगर, काय झाडी, काय सूर्याची वाडी आणि काय रंगलेलं मैदान. वा, देश धर्म पर मिटने वाला शेर सुआ का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर सुआ का छावा था. महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. शाबाश. वाह. आणि शेरगडचा पट्टा वाह, काळू कोरडे वस्तूंचा पट्टा आणि त्याने कब्जा मजबूत केला. वाह, आत्या बरोबर आत्या बाहेर थोडं कचड्यावर जायचं नाही. वाह, समजदार पोरं, शिस्तप्रिय मैदान आणि बाबासाहेब सूर्यवंशांच्या हातामध्ये फिरतोय प्रवीण बहिवाल पालीचा. हलकेवाले हप, हलकेवाले हप हप हप. हे पहा, जे पैलवान कुणी आजूबाजूला झाडाखाली बसले असतील, कुणीही आजूबाजूला थांबू नका. इथं मैदानात या आणि कुस्ती खेळण्याचा आनंद घ्या अशी सूचना आलेली आहे. प्रवीण बहिरवाल पालीचा पैलवान गाव मांडव जाळी सराव करतो. पालीला बंडू कदम वस्तादचा पट्टा आणि ओमकार तिडके जामखेड बापू झरेंचा पट्टा अशी कुस्ती लागली. लवकर या पैलवान तयार होऊन उशीर करू नका. वा, खरोखर बाबासाहेब सूर्यवंशांचं करावं तेवढं कौतुक कमी. कुस्ती जोडण्यामध्ये माहिर आहेत तुम्ही. असं मला बाहेर मैदानात कुठे दिसले नव्हते, पण कुस्त्या अतिशय खटाखट. वा, काटा आणि खट्ट कुस्त्या जोडण्यामध्ये सूर्यवंशात सर्वच आहेत म्हणावं लागेल. वा, शाबास. आणि पलीकड मोळी बांधण्याचा प्रयत्न. शाबास शाबास. वा, हलकी वाले हलकी वाजवा की. वा, आणि मोळी बांधून कब्जा मजबूत. शाबास. वा, आज फिर बाळा, आज फिर. कट्ट्यावर जाऊ नको पैलवान, आज फिर. वा, शाबास. आष्टीचा पैलवान काय झालंय. अतिशय शिस्तप्रिय मैदान, शांतप्रिय मैदान, सूर्याची वाडीचं मैदान. वा, शाबास. वा, शाबास. वा, आणि मोळी बांधून कब्जा मजबूत केला. पैलवान पुढची कारवाई पाहिजे. वा, आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती. शाबास शाबास. आणि पंचाचा निर्णय
शाबास वाह शाबास हो वाह शाबास 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 वाह वैभव गाडे पैलवान हात वरती करा. आष्टीचा पैलवान आणि अशोक फुंदे पैलवान जामखेडचा कुस्तीला प्रारंभ होतो. हलगीवाले थोडस थांबाई कुस्ती घेऊ द्या. 3 कुस्त्या चालू आहे. चौथी लावू नका. आणि मधल्या कुस्तीला एक पंच द्या कोणतरी त्या वनवेच्या कुस्तीला. आणि आलेले एक मैदानला रंगत आली. खट्टा आणि काटा कुस्त्या जोडायचं काम आखाड्यावरती चालू आहे. गणेश आखाड्यावरती आलाय. परमेश्वर आलाय. लागलीच का काय कुस्ती वा. गणेश पैलवान पेंडगावचा आणि परमेश्वर कपडे काढून लगेच आखाड्यावरती या. चांगल्या पोराचं कौतुक. चांगल्या पोराच्या कलेचा कदर करणारे हे गाव आहे. आणि हलगीवाले वाजवा. मोळी डाव म्हणलं की बाळू कोरड्याची खासियत आहे. बाळू कोरड्याची मोळी बांधावी कुस्ती बघावी. असेच पट्ट्याला मोळी डाव शिकवला आणि आज मोळी डावावरती बऱ्याच कुस्त्या व्हायला लागल्यात. शाबास आहे. बरेच वेळ झालं मैदानात पैलवान कुस्ती जोड पाहिजे. शेती लपून धरायचा नाही बाळा. पुन्हा प्रारंभ. आता वेळी पैलवानाने कब्जा मजबूत केलेला आहे. जबात आहे. प्रथमेश देवगुडे पेंडगावचा. बाळू गोडवासाचा पट्टा. अर्जुन थोरात रेवकी कपडे काढून तयार व्हा. पाली तालमीचा पैलवान मैदानात फिरतोय. जोड पाहिजे. कोण खेळणार असेल तर आत या. शंभू थोरात कोण आहे? शंभू थोरात तुम्ही आहे का? शंभू थोरात चला आतमध्ये वाचवायला. शबास. पंचाचा निर्णय. पंचाच्या निर्णयानुसार आता वेळे पैलवान विजय झालेला. शबास आहे. कुस्तीला प्रारंभ होत आहे. एक चांगली आणि चटकदार कुस्ती मैदानात आलेली आहे. प्रभू आत्माने पंच म्हणून लाभलेल्या रोहित साळुंखे मैदानात दिसतो. पाली तालमीचा पैलवान बंडू कदम अस्वस्थ पट्टा. कोण खेळणार असेल तर आत या. स्वागत आहे. जबात आहे. तुम्हाला समोर कुस्ती चालू आहे. आडव्या हाताची पकड. जबात.
घ्या, जोडून घ्या. हे मैदान वेळेत होणार आहे, कारण गावकऱ्यांना तेवढंच काम नाही, बाकीचा कार्यक्रम आणि रात्रीचा कार्यक्रम बघायचा. नियोजित असलेला नियोजन कार्यक्रम असतात, शिस्तबद्ध कार्यक्रम आणि शिस्तबद्ध मैदान. वेळात वेळ काढून या गावातील लोक बाहेर येऊन आलेले असतात यात्रेसाठी. कार्यक्रम ओके. सभा असा आहे, साजन भैरवाळ बाबू सुरे यांच्या हातामध्ये साजन भैरवाळ मैदानात फिरतोय मांडवजाळीचा. कोण खेळणार असेल तर आत या भागातला शिवधडीचा पैलवान. एकमेकाचा अंदाज घेतात. शाबास शाबास आहे. गर 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 कुस्ती फिरायला लागलेल्या. एक छोटी कुस्ती, दुसरी कुस्ती. शाबास. डाव कृषीराव कुस्ती मारण्याचा प्रयत्न आहे. पंचाचा निर्णय असतो. पैलवान सोडा म्हणलं की सोडायचंय. पंचाचा निर्णय कटका असतो. ज्याची कुस्ती लावली असेल त्यांनी आतमध्ये यायचंय. शाबास आहे. चौदंडी चालू आहे बरेच वेळ झाला आणि काही घडलेलं नाही. या भागात